अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्या वाकयुद्धानंतर आता अजित पवार गटातील नेत्यांच्या टार्गेटवरही अमोल कोल्हे आलेत। अनिल पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी कोल्हेंवर हल्लाबोल केला। कोल्हे चांगले अभिनेते, आक्रोश मोर्चातही अभिनयच करतायत असं अनिल पाटील म्हणाले। तर दुसरीकडे खासदारकीचा परिणाम कामावर होत असल्याचं कोल्हेंनी अनेकदा खासगीत सांगितलं असल्याचं मुश्रीफांनी म्हटलंय। यावेळी आपण पाहतोय अजित पवारांनी टीका केल्यानंतर आता मोठ्या प्रमाणात अजित पवार गटाच्या वतीने कोल्हेंवर टीका केली जाते। कोल्हे आक्रोश मोर्चात अभिनय करतात असं पाटलांनी म्हटले। तर दुसरीकडे मुश्रीफांनी देखील त्यांच्यावर टीका केली आहे। अजित पवार गटाच्या टार्गेटवर कोल्हे असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। गेल्या अनेक दिवसांपासून हे वाकयुद्ध सुरू असतानाच आता अजित पवार गटाच्या टार्गेटवर कोल्हे आलेत की काय असा सवालच उपस्थित होतो। सेलिब्रिटी म्हणून निवडून आलेली व्यक्ती ती राजकारणात यशस्वीच होते असं काही म्हणता येणार नाही। केवळ फक्त सेलिब्रिटी होते म्हणून निवडून आले, पण जनतेमध्ये ते फेल ठरले। त्यांनी अभिनय चांगला करावा, आत्ताही ते अभिनयच करायचा प्रयत्न करतायत। आता शेतकरी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतायत, तोही एक प्रकारचा अभिनयच आहे। आत्ता त्यांनी अभिनय चांगला करावा एवढ्याच त्यांना शुभेच्छा आहे। मला वाटतं दादा कुठे दुखावलेले आहेत, म्हणजे दादांची काहीतरी फसवणूक झाली असावी असं मला वाटतंय। परंतु अमोल कोल्हे यांनी आम्हा सगळ्यांनाच पुढची निवडणूक मी लढवणार नाही, माझा जो व्यवसाय आहे म्हणजे जे हिरो म्हणून ते काम करतायत त्याच्यावर फार मोठा परिणाम होतो आहे। कारण माझ्यावर राष्ट्रवादीचा शिक्का बसलेला आहे पवारांचा, त्यामुळे माझं व्यक्तिगत त्या क्षेत्रामध्ये फार मोठं नुकसान झालं आहे। हे अनेकदा तिने आमच्यासमोर सांगितलेलं आहे।